झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा.
आता निश्चिंतीने पावलो विसावत या हवा कृष्णेची कवत कवाटे झाली वेचाचे कवत कवाटे झाली वेचाचे नाव मंगळाचे तिने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावत तुकामने मुक्ती परनिलोवरी तुकामने मुक्ती परनिलोवरी आता दिवस चारी खेळी मेरी आता निश्चिंतीने पावलो विसावत पंढरिया हवा कृष्णेची आज्ञा करता बंधनातून तुम्ही मुक्त होणार असायचा अर्थ नाही, ध्यानात घ्या. संसार सोडणार असायचा अर्थ नाही. विषय मोह माया भोग याचा त्याग असा सुद्धा याचा अर्थ नाही. याचा अर्थ काय आहे ध्यानात घ्या. विषयामध्ये भोगामध्ये मोहामध्ये संसारामध्ये असून सुद्धा त्याच्याबद्दल आसक्ती नसणे असा जो संसार आहे तो संसार महाराज.
म्हणजे त्याच्याकरता तुम्हाला जंगलात जायचंय, मठ बांधायचंय, तीर्थाटन करायचंय, भगवं घालायचंय, बायका मुलं सोडायचे, सगळ्या कर्माचा त्याग अजिबात नाही. जर कर्माचा त्याग करूनच देव भेटत असता तर भगवंतानं गीतात सांगितलं नसतं. गीतेचं वर्म किती श्रेष्ठ आहे पहा. ज्यावेळी अर्जुनाला वाटलं समोर माझे गुरु आहेत ज्यांच्याकडे शिकलो, समोर आचार्य ज्यांचा आशीर्वाद घेतला, समोर माझे भाऊ आहेत, चुलत भाऊ आहेत, आप्त आहेत, सखी आहेत, आणि मग भगवंताला कळालं जे रे संग्रामी हरिजिंतीला निवांत कवचाचा ठाऊ फोडीला तो अर्जुन मोहे कवळला क्षणा माझी. एक क्षण मोह माणसाला असतो, एक क्षणात मोह माणसाला एक क्षणात. म्हणजे जन महादेवाचं मन युद्धात जिंकावं, निवांत कवच राक्षसाची छाती जन फोडली. ज्यांना वरदान होतं डोळ्यात पाहिलेली मोह उतरायचा पुढच्या आणि धनुष्य टाकून द्यायचा. तिथेही अर्जुनानं त्यांची छाती फोडली. असा असणारा अर्जुन दगडापेक्षा कठीण त्याचं, वज्रापेक्षा कठीण. योद्धा कोणाला म्हणतात? इसाळ जायचा घरा, योद्धा जायचा हत्यारा, आणि कृपण जायचा धना, नवी संवेदना करायचा. सर्व खोडी करणाऱ्या माणसाचं घर सोडत नाही. ज्याच्या घरात सारखे साप निघतात समजायचं तो माणूस जरा चालबाज आहे, खोडी करणार आहे, कळलं त्याच्या घरात सारखा साप निघतो. इसाळ जायचा घरा, इसाळ योद्धा जायचा हत्यारा. जो योद्धा आहे ना, झोपताना सुद्धा शस्त्र घेऊन झोपतो, कळलं का? झोपताना सुद्धा जवळ काय असतं? शस्त्र असतं. आणि कृपण जायचा धना. आणि जो लोभी माणूस आहे त्याच्या अंतःकरणात दुसरा कोणताच विषय नसतो. तुमच्याशी बोलत असला तरी घरातल्या तिजोरीतल्या धनाजवळ त्याचं ध्यान असतं. म्हणजे ज्ञानोबरायांच्या का लोभिया जोर जाय बरी जीवन टिकलाची काय तैसा देव चालताना होय चळू चित्ता. लोभी मनुष्य कुठेही गेला प्रवासाला तरी बायकोला फोन करतोय, तिजोरी नीट लावली का, दार नीट लावलंय का, कळलं का? तिथंच त्याचं तसं इसाळ जायचा घरा आणि योद्धा जायचा हत्यारा. म्हणून अर्जुनाला सांगितलं हा सूर्य हा जयेंद्र. ज्यावेळी ग्रहण लागलं सूर्याला आणि सगळ्यांना वाटलं सूर्यास्त झाला, आणि अर्जुनाने शपथ घेतली होती जर उद्या सूर्यास्तापर्यंत जयेंद्र मारला नाही तर अग्निकाष्ठभक्षण करेन, चितेवर जाईल. आणि निघाला चितेवर, चिता रचली. दुःशासनाला दडवलेलं होतं पाठीमागे, जयेंद्र झाला आणि जयेंद्र धावत आला पुढे. आता सूर्यास्त झाला, आता अर्जुनाची प्रतिज्ञा संपली. आणि मग अर्जुन चितेवर बघून मला हे वेळ आहे का? अरे योद्ध्याने एक क्षण सुद्धा हत्याराशिवाय राहायचं नाही. आपण चितेवर हत्यार घेऊन जा, धनुष्य घेऊन जा. आणि पुन्हा सूर्य आल्यानंतर बघतो काय अर्जुन हा सूर्य हा जयेंद्र. तसं अर्जुन मोहानग्रस्त झाला. गुरु आहे, आचार्य आहे, भाऊ आहे, आप्त सखी आहे, कळलं का? आणि या जैसा नकाकी व्याळू लागे शिकांत व्यापी वेगे पुढ ब्रह्म आघवे आपलं विजय. अर्जुनानं देवाला सांगितलं पायाच्या नखाला जर व्याळू म्हणजे सर्प विषारी सर्प चावला तर त्याची वेदना आणि मी क्षणात जसं डोक्याच्या शेंडीपर्यंत चढतं तसं आता जर मी माझ्या कुळधर्माला पट्टा लावला, माझ्या आप्तसुख्यांना मारलं, नातलगांना मारलं तर माझे सगळे पूर्वज संकटात पडतील, पितरांना दोष लागेल. तेवढी भगवंतानं सांगितलं आता तुला किती सांगण्याची गरज आहे, आता तुला कर्म सांगायचं आणि कर्मण्यवाधिकार असते माफले शिकायचं. आणि मग भगवंतानं सांगितलं ऐक अर्जुना, तुला वाटतंय तू मारणार आहेस आणि ते मारणारे या भ्रमातून बाजूला हो. तू मारणार नाही आणि ते मारणारे नाही, तू फक्त बाण सोड. मग मी कोण आहे? तू निमित्त आहेस. निमित्ताचा धनी आणि माझे म्हणून व्यक्त केला. महाराज म्हणजे तू फक्त निमित्त आहेस, तू बाण सोड. आणि म्हणून त्याला कर्मयोग सांगितला. तसं देवांनी आणि संतांनी तुमचं कर्म तुम्हाला टाकायला सांगितलं नाही, संसार तुम्हाला टाकायला सांगितला नाही, कळलं का? पण संसारामध्ये असताना तुमची अवस्था कशी पाहिजे म्हणून आवली तुकोबांची बायको देवाला अद्वैत बोलायची, सतत देवाला वाईट बोलायची. का? कारण या देवामुळे विठ्ठलामुळे माझा संसार उघड्यावर पडायची वेळ आली. सारखंच विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एकदा दिवाळ सण आल्यानंतर आवलीनं तुकोबांना सांगितलं अहो काहीतरी काम करा, थोडस धन येईल घरामध्ये, व्यवहार चालेल, मुलांना काहीतरी गोडधोड करता येईल, करा ना काम. हे नुसतंच विठ्ठल 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 काहीतरी करा, दिवाळी करा. त्यावेळी तुकोबांनी मोठं गोड उत्तर दिलं आवलीला. ऐका ती अवस्था आपली नाही, तुकोबांची अवस्था काय? तुकोबा आवलीला म्हणतात आवले तू मला म्हणते काहीतरी काम करा, मग मला एका प्रश्नाचं उत्तर दे, मी जे रोज करतोय ते काय? विठ्ठलाचं चिंतन आहे ना, मला नाही वाटत याच्यापेक्षा श्रेष्ठ काम माझ्यासाठी जगात कोणतं दुसरं. दिन रजनी हाची झंडा गोविंदाची याच्यापेक्षा वेगळं काही. जिवे गोड तीन अक्षरांचा रस आणि आता अमृत जयासाठी पुढे त्या विठ्ठलाची इतकी गोडी, विठ्ठलाची इतकी आवड, इतकी प्रीती जडली होती. म्हणून आवलीचा तुकोबांचा मेहणा जेवायला आला आवलीचा भाऊ आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केला.
आणि एक पोळी खाल्ली आणि हात धुतला. अरे दादा तुला 4 पोळ्या लागतात, घे ना अजून. नको नको बस झालं. आणि आवली जेवायला बसल्यावर कळलं जेवण आणि मीठच नाही, जेवणाला चवच नाही. आणि मग आवलीने सांगितलं का रे दादा म्हणून का उपाशी झोपला, 3 पोळ्या कमी खाल्ल्या. मला सांगायचं ना जेवण आणि जेवणात मीठ नाही. अगं दाजी बसले तुकोबा, ते काय बोलत नाही, त्यांचा अधिकार मोठा आहे, मी कसं बोलावं. काय माणसं होती पहिली, ते काय बोलत नाही आणि मी कसं बोलावं. मग ती तुकोबा का हो तुमच्यामुळे माझा भाऊ उपाशी झोपला का, जेवणात मीठ नव्हतं सांगायचं नाही का. कोण म्हणलं मीठ नव्हतं, त्याने एकच पोळी खाल्ली 4 खातो, मग मी कशा 5 खाल्ल्या. तुकोबराय आवलीला म्हणतात मग मी का 5 खाल्ले मीठ नव्हतं. तर याचं कारण असे आवली म्हणली गेले अनेक वर्ष तुम्ही काय खाता ते तुमचं तुम्हाला कळत नाही. याचं नाव परमार्थ आहे. काय खातो आम्ही कसा याचं नाव परमार्थ आहे. महिनाभर जेवला तरी 30 तृप्ती आणि समाधान, आणि 8 दिवस जेवायला नसतं तरी 30 तृप्ती आणि 30 समाधान. या अवस्थेला संत आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा आजचा मोठा घोडा बघा, ज्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहे. आदरणीय गुरुवर्य नाना आणि आयुष्यभर लोकांची दुःख काढली, संकट ज्यांनी काढली, आयुष्यभर लोकांना दुःखातून संकटातून यातून ज्यांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केला आणि केलं लोकांना बाजूला, अशा एका थोर साधकाच्या वर्षश्राद्धानिमित्त आज कीर्तन आहे. आणि ज्यांनी आयुष्यभर लोकांची दुःख संकट दूर केल्यामुळं यासाठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि कोणाचा दिवस शरीर असेपर्यंत, देह असेपर्यंत नावं घेणारे लोक भरपूर आहेत. किरण महाराज, गुजर महाराज, हे सगळे आमचे अविनाश महाराज. काय अविनाश महाराज किती गोड गातात. किरण महाराज काय, किरण महाराज किती गोड मृदंग वाजवतात. आणि गुजर महाराज समोर आल्यावर वडल्याचे ग्रामस्थ आनंद महाराज वगैरे सगळे आले. काय गुजर महाराज काय परवा कीर्तन, काय गोडवा आवाजात बाबा, किती छान हो. असं कौतुक केलं गुजर महाराजांचं, तेही असले. आणि गाडी पुढे गेल्यानंतर म्हणले पण अहंकारच लय माणूस पाटील पुढे गेले का, काय माणूस काय पुढे गेले. एक विनोद सांगतोय. आणि मग तशी माणसं जगामध्ये असतात. पण तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, ज्याचं पाठीमागे नाव काढतात, पाठीमागे त्याची कीर्ती उरते ना, शेवटचा दिस. आणि सांगतो तुम्हाला परमार्थाचा एक सुंदर वर्णन तुकोबांनी या भागात सांगितलेलं. साधं वर्णन आहे. एक प्रतीक आणि दुसरं प्रतीक अनुभव. देहाचं वर्म काय सोपे वर्म आम्हा सांगितलेले संत टाळ दिली हाती घेऊन नाचा. तुका म्हणे सोपी केली पाय. देहाचं वर्म देहाने भक्ती करत असताना, पण देह म्हणजे मी नाही या भ्रमातून ज्यावेळी तो बाहेर आला, कल्पनेची बाधा नको कोणी काय अहंकार. कोणता अहंकार, मी म्हणजे आजार दुसरा अहंकार. या देहाला स्वतःचं संबोधन करून घेतलं. त्या अहंकारातून ज्या क्षणाला बाजूला झाला आणि मग महाराज म्हणले खुंटलिया धावा त्रिशेची. काय वर्म आहे परमार्थाचा, ज्याच्या जीवनातली भूकही संपली आणि तहान सुद्धा संपली. आता निश्चितीने पावलं विसावा. निश्चित कधी होतो माणूस माहितीये का, ज्याची भूक थांबते, ज्याची तहान थांबते आणि ज्याची धाव थांबते. संतांचे पुरावे, ज्याच्या जीवनातली भुकेची तहानेची धाव थांबली. आता कोटे धावे
समाधान होतं ती अवस्था. मग समाधान आहे का तुमचं? महाराज एवढ्या वेळेला कीर्तन ठरलंय, जास्त वेळ करा, लोकांचं काय ऐकू नका. 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजला, 1:30 वाजला, 2 वाजले. ठेवणाऱ्याचं समाधान झालं पण ऐकणाऱ्यांचं बास कुणी बास बास समाधान कसं? थोडक्यात आहे का जास्त? एक भाकरी खातो तिथे 1.5 खाल्ली समाधान, का 4 खाल्ल्यावर समाधान? असं नको बस बस नको बस. तसं आपली समाधानाची अवस्था. तुका म्हणे निवांत राही, निवांत आणि पाहिलं पाहिजे परतोली है की नाही? हरी रे माझ्या हरीचे चित्त. किंवा सेना बैसला निवांत विठ्ठल नामाच्या. निवांत ही समाधीची अवस्था आहे. आपण निवांत आहे का? एक शेतकरी बांधावर झोपला होता, उशाला चप्पल आपली द्यायची आणि गावामध्ये कृषी मेळावा होता. कृषी अधिकारी आले होते आणि त्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केलं. आंतरपिके कशी, एका पिकाच्या वेळेस 2-2, 3-3 याची उत्पन्न जास्त निघतं. सगळा मेळावा झाल्यानंतर म्हणजे चला जरा आमच्या शिवारात फेरफटका सरपंच.
आणि बांधताना निघाली सगळी माणसं अधिकाऱ्यांना घेऊन आणि तो झोपला होता हे उठ साहेब आले म्हणजे कोण अरे कृषी अधिकारी साहेब आले मग हाय की रस्ता रान मोकळंच आहे उन्हाळा जाऊ दे तिकडून मला कशाला होतं अरे उठ साहेब तेवढं साहेब आले असू म्हणजे बोला काय नाव तुमचं श्रीपतराव पाटील बरं म्हणले तुम्ही मेळाव्याला आला नाही कशाला म्हणले झोपलोय शांत म्हणले अहो ऐका असं शांत झोपण्यापेक्षा म्हणजे काय तुम्ही या एका पिकाचा ऊस घेता काय घेता त्याच्यात आंतर पिकं घ्या म्हणजे त्यानं काय होईल एका पिकाच्या जागावर 2-2 3-3 पिकं होतील त्यानं काय होईल 3-3 पिकं तुम्ही काढली तर एका वेळेस 3 पिकांचं उत्पन्न तुम्हाला मिळेल त्यानं काय होईल चांगलं उत्पन्न आणि मालाला चांगला भाव आल्यानंतर तुमच्या खात्यावर 4 पैसे टाकले येतील आणि तुम्ही निवांत जगा तो शेतकरी म्हणला मग साहेब मी आता काय करतो काय उत्तर दिलं मग साहेब म्हणले मी आता काय करतोय म्हणजे निवांत झोपले भाकरी खाऊन चटणी भाकरी खाऊन झोपते मला एवढं उद्योग करायचं मग निवांत राहायचं आता निवांतच आहे ना काय म्हणतो बोलणं समजून घ्या मित्र दोघं इतके चांगली इतकी खास मैत्री दोघांची अख्ख्या गावात आणि शेजारच्या गावात चर्चा एक मित्र त्यातला UPSC पासून कलेक्टर झाला अख्ख्या गावाला सत्कार केला आणि कलेक्टर झाल्यानंतर अगदी 10-12 वर्ष इकडून बदली तिकडे आला आम्हाला दोघांची गाठ होत नाही तो कलेक्टरकडे हा आपला बिचारा शेतकरी आठवणीची काय आणि एकदा 50 गेला कर्ज वाढलं मुलीचं लग्न तेव्हा म्हणजे तुमचा मित्र एवढा जीवलग होता जा ना त्याच्याकडे काहीतरी $1-2 लाख रुपये घेऊन त्याच्याकडून उसने देऊ हळूहळू ठीक आहे आणि गेला मुंबईला आणि कलेक्टरच्या ऑफिसला गेला शिकायला बाबा आम्ही खास दोस्त आहे नुसतं माझं नाव सांगा काय सांगू त्यांना सांगा ना आम्हाला तुझा मित्र लहानपणीचा गावचा चिठ्ठीवर लिहून दिला आम्हाला कुठं लिहायला त्यानं लिहिला आणि दिली शिपायाला 10 मिनिटांनी शिपाई बाहेर आला साहेब म्हटले 8 दिवस भेटणार नाही त्यांना मीटिंग आहे आता जायचंय बरं अरे एवढा बदल झाला 7-8 वर्ष निघून गेले 58ला कलेक्टर साहेब रिटायर झाले मुलं चांगली एक डॉक्टर केला होता एक बिझनेसमन परदेशात अमेरिकेला रिटायर झाला मला म्हणले या मुंबईला आम्ही आता थकलोय कलेक्टर साहेबांनी मला शुगर आहे BP हिला शुगर आहे तिचे पाय दुखतात कोण आहे आमचं करणार मुलगी लग्न होऊन गेली तुम्ही दोघं तिकडे परदेशात मुलं म्हणजे बाबा तुम्हाला राहायचं असतं तर परदेशात एक रूम बघून घेतो जेवणाला नंतर डबा लावतो अवघड मग बायको म्हणजे आपल्या गावात तरी जाऊया अगं कोण आहे गावावर तरी तुमचा मित्र नाही का माझा मित्र आहे आणि आले गावावर सगळा वाढ विस्तार यालाही कळलं ना आणि मग कलेक्टर साहेब आल्यानंतर दुसऱ्याशी सकाळी पहिलं नामाच्या घरी लहानपणीचं सगळं आठवलं सुरपारा व्यापून इटी दांडू शिवना पाणी लपाच्या सगळं आता आठवत साठी आणि नामा अहो ते बाहेर गेले कधी येणार दुपारनंतर संध्याकाळी गेला नामा बाहेर गेले 8 दिवस विचारला जातोय 2-3 वेळा जाते अहो बाहेर गेले यांना चहा नाही नको त्यालाच भेटायचे 8 दिवस नुसती घालमेल झाली विचारायची आणि 9व्या दिवशी सकाळी गेला कुठे बाहेर गेले वही मी आता तो आल्याशिवाय जाणार नाही बस आता नको झाले मला एकदा भेटेन असं बसला खुर्चीवर तिथे आणि मग नामदेवरावातून बाहेर आला अरे तू आताच होता मी आताच आहे रोज हिलाच सांगत होतो बाहेर गेले सांगा का म्हणजे ज्यावेळी मी तुला भेटायला आलो त्यावेळेस मला भेटून दिलं नाही अरे झाली चुकून आम्हा त्यावेळी मला नाही कळालं मायाचं आणि मैत्रीचं गणित आता एक सिद्धांत किती लांब गेला नोकरी केली पैसे कमवले करोड तरी शेवटी कुठे यावं लागतं या मातीकडे आपल्या गावाच्या यावं लागतं रिटायर झाल्यानंतर गावाचा कळतं मला माहित होतं 8 वर्षापूर्वी मला भेटला नाही पण मला माहित होतं एकदा ना एकदा तरी माझी तुला आठवण येईल माझ्या जवळच आला असणार ती माती विसरायची नाही म्हणजे परमार्थाचं इंगित ध्यानात घ्या जिथून आपण आलो तिथं आपण जायचं त्याचा बोध घ्यायचा त्याची ओळख करायची मग साधू बोध झाला तो नोरोनिया ठेला काहीच मोराला अनुभव आपण बोधाजवळ नाही आपण स्वरूपाजवळ नाही आपण रूपाजवळ आहे रूपातून स्वरूपाकडे जायला आपल्याला शिकलं पाहिजे ज्ञानोबा सांगतात तरी जैसे इंधनाची अग्नीला आले पाठीने निवडीची काही केले काष्टपणा नातरी साखरेचा मागवता बुद्धिमंतपणे करिता परी उसनो हे मंड सुता जे आपली लोहाचे कणक झाले ते एके परिसते केले आणि ते कैचे केले लोहत्वानी नातरी तू होनी मागवते जेवी तुतपणा नाहीची निरोते ते पावनिया जया ते पुनरावृत्ती नाही ते माझे परमसाच कार्याचे दान अनंतोटच ज्ञानाचं दान असे भगवंताने 4 दृष्टांत दिले अग्नी काष्ट ऊस आणि साखर लोखंडाने परिस आणि दूध आणि तूप अग्नीमध्ये काष्ट लाकडी निधन म्हणून घातलं की ते जळून गेले त्याची राख झाली आणि पुन्हा काठीने त्याच्यात लाकूड शोधल्यावर सापडेल का पाठीने निवडीची काही केले काष्ट पण ज्ञानोबा ऊसाची साखर झाली की साखरेचा पण ऊस नाही नातरी साखरेचा मागवता ऊस हे पण सुद्धा किती पंडित असते पण ऊस नाही एकदा लोखंडाचा परिस
की सृष्टीवर दुसरा असा कोणता दगड आहे की त्याचं गेलेलं लोखंड पण परत आलं नाही. एकदा दुधातून तूप काढलं पाचव्या अवस्थेला की तुपाला नावाच्या दुधाच्या रूपाची अवस्था नाही, त्या सुवर्णाला नावाच्या लोखंडाची अवस्था नाही, त्या साखरेला नावाच्या उसाच्या रूपाची अवस्था नाही, आणि त्या राखेचं जसं मूळच्या रूपात काष्ट सापडत नाही तसं एकदा त्याच्या सुवर्णाला लावून मिळाला की आजार तुझा संपला, किरण माने संपला, अनंत सनवलकर संपला, अविनाश महाराज संपले. मग देहही नाही, जन्मही नाही आणि मृत्यू नाही, पुन्हा माघारीच नाही. देवी पाहुणी आजया ते पुनरावृत्ती नाही, पुन्हा माघारी यायचंच नाही. ही अवस्था आहे. आणि या अवस्थेला जाण्याकरता महाराज म्हणतात काय करावं लागेल? बोध घ्यावा लागेल. काय करावं लागेल? बोध घ्यावा लागेल. आणि बोध काय? राज्यविद्या राज्यगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षा वगम्यं धर्मं सुसुंगकर्तुं भगवानाने गीतेत सांगणार अर्जुना, जगात सर्वात पवित्र ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाचं नाव आहे आत्मज्ञान. आत्मस्वरूप, आत्मस्थिती आणि आत्मज्ञान. आणि त्या अवस्थेला जर तुम्हाला जायचं असेल, ती अवस्था जर प्राप्त करून घ्यायची असेल ना, तर महाराज म्हणतात काय करावं लागेल? महाराज म्हणतात एकच गोष्ट करावी लागेल. काय? महाराज म्हणतात संसार करावा लागेल. आताचा चाललाय तो ठीक आहे, पण या संसारात एक संसार तुकोबांनी सांगितला. या संसारात एक संसार सांगितला म्हणता. बस महाराज म्हणले या जगामध्ये बस म्हणणारा तुकोबांशिवाय कोणी नाही. ठेविल्यानंतर तैसे करावे चित्ते समाधान. समाधान आहे का तुमचं? नाही. म्हणून पारायण झालं गावचं मोठा. 2 महिने पळत होते गावकरी सगळे संयोजक. मग कीर्तनकार बघा, प्रवचनकार बघा, व्याख्याते बघा, भजनवाले बघा, साथीची माणसं बघा, गायक बघा, टाळकरी बघा, चोपदार बघा, विनिकरी बघा, सगळ्यांचं ठरलं मंडपवाले बघा, शिष्टीमुले बघा, संतपंक्ती बघा. आणि मग काकड आरती, पाठीची काकड आरती, पुन्हा वाचन, पुन्हा हरिपाठ, पुन्हा प्रवचन, पुन्हा कीर्तन, दिवसभर पुन्हा रात्री हरिजागर भजन, कार्यकर्त्यांची अगदी दमछाक. 2 महिन्यापासून खेळ चालला होता. शेवटी काल्या दिवशी दिंडी झाली गावभर. काला झाला, कीर्तन झालं, रात्री 10ला सगळे मिटिंगला बसले. 2 तास मिटिंग झाली आणि 2.5 लाख रुपये सगळं भागून शिल्लक राहिले. ग्रामस्थ अध्यक्ष पारामध्ये खुश झाले. वा म्हणजे भाग गेला. तुकोबा म्हणले ना भाग गेला शिल्लक. हा भाग होता आपल्या श्रमाचा. एवढा आपण धावलो पळालो, आता म्हणजे भाग गेला. वा. आणि म्हणजे कोण होतं काल्याचे कीर्तनकार? पुजरबा. लावा त्यांना फोन. सकाळ तंतन गेले ना, नाराज होते ना, लावा फोन. ओ महाराज किती पटापट होणार चला. 2.5 लाख राहिले. गायकांना फोन लावा, पाठवायचे मंडपाला फोन करा, काय द्या एवढे पटापट एवढे शिल्लक राहिले. भाग गेला. पण घरी आले 1 वाजता बायकोला म्हणले उठ जरा तळव्याला तेल लाव. का? अहो मगाशी मीटिंग मध्ये म्हणला भाग गेला. भाग गेला पण एवढं महिनाभर पळाला होता, शीन आला. म्हणजे आपण जे परमार्थासाठी श्रम करतो त्याचा आपल्याला शीन येतो का नाही? भाग. पण तुकोबांचा परमार्थ कसा आहे? भागही गेला आणि शीनही गेला. फक्त आनंदावगा झाला. आणि एका जन्माचा नाही, अनंत जन्मीचा शीन गेला. एका जन्माचा जातो नाही हो, अनंत जन्मीचा शीन जातो. आणि म्हणून महाराज म्हणाले भाग गेला, शीन गेला, भाग गेला, शीन गेला.
आणि म्हणजे काय झालं, भागही गेला आणि शीनही गेला आणि तो भाग कसा गेला, कौतुक वाटे झाली असताना जेवढे कष्ट केले ना देवा तुझ्यासाठी या परमानंद अवस्थेनं त्याचं आता कौतुक झालं. काय झालं, त्याचं काय झालं, कौतुक झालं. आणि माझ्या जीवनामध्ये मला काय प्राप्त झालं, आता निश्चिंतीने काय मिळालं, मला विसावा मिळाला. आणि हट्ट त्याच्यापेक्षा मोठा निराकरण तो बाल हट्ट. लहान बाळाला हट्ट केला तर आपण काय म्हणू शकतो का, त्याला बाल हट्ट, त्याला वस्तू मिळाल्याशिवाय गप्प. आणि या दोन्हीच्या वर असतो तो अट्टहास. या दोन्हीच्या वर असतो जीव गेला तरी मागे हटायचा, जीव गेला तो अट्टहास. आणि तुकोबांचा अट्टहास काय माहितीये का, याजसाठी केला होता अट्टहास. यात एक अर्थ ध्यानात घ्या, जगद्गुरु तुकोबांची वाक्यरचना याजसाठी केला होता अट्टहास. म्हणजे आपण एखादी गोष्ट आपल्याला मिळाल्यानंतर, एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त झाल्यानंतर, म्हणजे कीर्तनाला गजानन महाराजांना अनंत महाराजांनी किंवा वडले ग्रामस्थांनी किंवा नवलकर कुटुंबाने बोलवलं या ठिकाणी. आणि बोलवल्यानंतर अनंत महाराजांना महाराज मृदंगनी जरा चांगले बघा ना, हे नको त्यांच्या क्षेत्रात, हे नको ते किरण महाराज माने मिळतील का, मोठे गोड वाजवतात मृदंग. हा छान. आणि अनंत महाराज फोनवर म्हणले मानधन सुद्धा मोठं गोड घेतात होते. बरं म्हणलं असं, पण ते जरा आले तर फार रंग कीर्तनाला बघा ना येतात का. आणि म्हणजे बघतो ट्राय करू. आणि मग आदल्या दिवशी म्हणाला किरण महाराज काही मिळाले नाही. अरे नाराज झाले गुजर महाराज. आणि मग दुसरे आहे. आणि गुजर महाराज आता आल्यानंतर अचानक किरण महाराज, अहो तुम्ही तर म्हटलं होतं मिळणार, हो पण ते कॅन्सल झालं. किरण महाराजचा फोन आला, मी येतोय. म्हणजे यासाठी केला, जे मला हवं होतं ते मिळालं. म्हणजे मिळाल्यानंतरचं वाक्य यासाठी केला होता. तुकोबांना प्राप्त आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला देव मिळवायचा आहे का मिळू नये, मिळू नये, प्राप्त आहे. देव प्राप्त करायचा आहे का प्राप्तच आहे, प्राप्तच आहे. त्याचा फक्त बोध तुम्हाला करून घ्यायचा आहे. तसंच तुकोबर आहे म्हणतात, मी जीवनामध्ये काय झालं, मुक्ती बरोबर लग्न लागला, केलेल्या श्रमाचं कौतुक झालं. तिसरं चरण कौतुक वाट्यात आलं. शेवटचं चरण तुकामणी मुक्ती, मुक्ती बरोबर लग्न लागलं, केलेल्या श्रमाचं कौतुक झालं, जीवनाची भूकता थांबली, विसावा प्राप्त झाला आणि मी निश्चिंत झालो. आणि माझे दिवस गोड झाले. यासाठी केला, यासाठी केला होता. याच्यासाठी मला मायका ज्ञानोबा सांगतात, ज्ञानोबांचं मोठं गोड वाक्य, देखे विहित कर्म जे तुले ते सगळे जरी वसंगले, स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. काय म्हणतात ज्ञानोबा आहे का, देखे विहित कर्म जे तुले सगळे जरी वसंगले आणि स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. सगळ्या कर्माचा त्याग केला. अविनाश महाराजांनी ठरवलं, गुजर महाराज आम्ही आणि काय दत्तात्रय महाराज ना, यांचं काय नाव, आदित्य महाराजांनी आम्ही ठरवलं 4 दिवस जेवायचंच नाही. आम्ही ठरवलं, गुजर महाराजांना बोलले. आणि जाताना गुजर महाराजांनी जरा चहा आणि चहा तिथं थांबलो आणि बटाटा भजी गरम चालली वास आला बटाटा भजीचा. म्हणले द्या एक प्लेट, पण तुम्ही ठरवलंय ते उद्यापासून पाळू. आज हे विनोदाचा भाग आहे. देखे सगळ्या कर्मांचा त्याग केला, पण इंद्रिय गप्प तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. अरे इंद्रियांचे स्वभाव जात नाही. एकानं त्याग केला नोकरीचा, बायका मुलांचा, सगळे रडायला लागले, भगवान निघाला, बस आता नको, फक्त वैराग्य निघाला वनामध्ये. सगळे रडायला लागले आणि आला वनामध्ये. दुपार झाली, एका झाडाखाली बसला, देवाचं नाव घेत आणि तहान लागली. तहान लागल्यानंतर मोठ्या मोठ्या ओरडायला लागला, हे देवा सगळ्या संसाराचा त्याग करून आलेलो आहे तुझ्यासाठी. बघ तुझ्यासाठी, बायका मुलं सोडली तुझ्यासाठी, नोकरी सोडली तुझ्या, संपत्ती सोडली तुझ्यासाठी. मग मला भूक आणि तहान लागलीच कशी. कोणाला प्रश्न देवाला. अरे वेडा आहे का, देखे विहित कर्म जे तुले सगळे जरी वसंगले, स्वभाव काय निमाले. म्हणजे किती त्याग केला संसाराचा तरी ऐका, बायका मुलांचा, संपत्तीचा. इंद्रियांना जोपर्यंत तुम्ही आकलत नाही, भावबळे आकळे रे नाकळे, इंद्रियांना ताब्यात जोपर्यंत तुम्ही घेत नाही, तोपर्यंत वैराग्य सुद्धा अज्ञान आहे. ज्ञानोबा म्हणतात, जो प्रकृतीच्या अधिष्ठानात सांडी मांडी अज्ञान, चेष्टा नाही गुणाचे अपेक्षा. जोपर्यंत प्रकृती म्हणजे देहाला तू धरून आहे, देहाच्या जोडीने हा देह म्हणजेच मी, या अवस्थेला तोपर्यंत भूक तहान सगळं लागणार. वैराग्य हे तुझं अज्ञान आहे. साधू बंधन संन्यासी बनणं अज्ञान आहे तुझं. मग परांची अवस्था पहा, देखे विहित कर्म जे तुले सगळे जरी वसंगले, स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, नेत्रीचे तेज गेले, नासारंध्र मुजारे परिमळ लगे, नागरी प्राणपान गती, निर्विकल्प झाली मती, क्षुधा विषाद्यार्थी खुंटलिया, हे असो स्वप्नावोधू ठेले, की चरण चालू विसरले, असो काय निमाले जन्म मृत्यू. हे नटकेची जरी काही तरी तो सांडिले ती काही म्हणून. काय ज्ञानोबा म्हणतात,
अरे तुझ्या कानाला ऐकायचं बंद झालं का? बाहेरचा ऐकतोय अजून, आतला नाद नाही ऐकायचा. तुझे कान अजून बाहेरचा ऐकतात ना, देवाचा आवाज नाही ऐकत. कानाला ऐकायचं सांगे, श्रवणे ऐकावे ठेले, नेत्रीचे तेज, डोळ्यानं पाहायचं बंद केलं, बाहेरचं पाहतोय डोळा अजून, मायाच्या गोष्टी पाहतोय, मायाच्या वस्तू पाहतोय. सांगे श्रवणे ऐकावे ठेले, नेत्रीचे आणि नासारंध्र झाले, का नाकातला श्वास तुझ्या थांबला, नाकाची बोगं बुजून गेली. ज्ञानोबा सांगतात काहीच नाही. अरे हे काही तुझं थांबलं नाही. सांग मला, उभं राहिल्यानंतर पाय चालायचे विसरले का? अरे भूक तहान थांबली का? शुद्ध विषाची आरती कुठे द्या? तुझी भूक ताण तरी थांबली का? नाही थांबली भूक ताण. पाय चालायचे विसरले, कानाला ऐकायचं बंद नाही, डोळ्याला पाहायचं बंद नाही, नाकाचा श्वास बंद नाही, प्राणापान बंद नाही. चल हे सगळं सोड, पण तुझा जन्म मृत्यू तरी थांबवण्याची ताकद तुझ्यात आली का? तुझा जन्म मृत्यू थांबला का? हे जर काहीच झालं नाही तर तू त्याग कशाचा केला? जन्म मृत्यू थांबवण्याची ताकद कोणाला साठविला आणि जी त्यांची सरली येणं जाणंच त्यांचं थांबलं, कळलं का? अशा अवस्थेला जे जाणारे संत आहेत ना, त्या अवस्थेला महाराज ठिकाणी जातात आणि महाराज सांगतात आमच्या जीवनातला जन्म मृत्यू थांबला का? कारण पुन्हा जन्माला माणूस कशा करता येतो? तर वासने करता येतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. तुमच्या काही इच्छा शिल्लक आहेत त्याच्याकरता पुन्हा तुम्हाला जन्माला यावं लागतं. पण ज्याच्या जीवनातल्या वासनाही थांबल्या, भूकही थांबली, तहानही थांबली, ती अवस्था समाधीची अवस्था आहे. ती अवस्था परमात्म्याच्या बोधाची अवस्था आहे. आणि त्या अवस्थेचं महाराज इथं करतात पुंडरीयाधा कृष्णेची पुंडरीयाधा माझ्या जीवनातली भूक आणि तहान थांबली आणि ज्या क्षणाला भूक आणि तहान थांबली त्या अवस्थेला मी गेलो आणि यासाठी केला होता तास, याच्यासाठी माझा तास होता. आता माझ्या जीवनात भूक आणि तहान नाही. आता शेवटचा दिवस मोड, आता झालाच तो माझा शेवटचा दिवस.
आता शेवटचा किस्सा बघा, गोड होईल. या अवस्थेला महाराज गेले आणि ही संतांची अवस्था आहे. सगळ्या संतांचा परामर्श घ्या. सेना महाराज घ्या, गुरुबा काका घ्या, सावतामाळी घ्या. कागारुसदासी कृपाळु महरी, कृपाळु कागारुसदासी बाबांचं कीर्तन आहे, त्या कुटुंबाचं कीर्तन आहे. आणि बाबांच्या जीवनाला शेवटचा स्फोट झाला. आयुष्यभर लोकांच्या दुःखांना त्यांनी फुंकर घातली. जी त्यांच्याकडे शक्ती आईसाहेबांची होती, जाराबाईंची, नाथांची गाडी होती, तुळजापूरच्या आईसाहेबांची. आणि या अवस्थेतून लहानपणापासून या शेवटच्या अवस्थेपर्यंत लोक त्यांच्याकडे आपल्या दुःखाला धारणा म्हणून येत होती. आणि त्या दुःखातून बाजूला करण्याचं काम नानांनी केलं आयुष्यभर. कळलं का? हे काम नानांनी आयुष्यभर केलं. म्हणून नाना या कुटुंबाचे वडील होते, बाप होते, आजोबा होते, कुणाचे तरी पती होते, कुणाचे तरी मित्र होते. हा बाप तर आहे व्यावहारिक अवस्थेनं, पण नाना तुमच्या सर्वांचं दुःख दूर करणारे देवाचे प्रेषित होते. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोलिले जे ऋषी सात भाव वर्तावे आणि झाडू संतांचे मार्ग आणि आडराने भरले जग. हे आडराने भरलेलं जग आहे. संकटाने दुःखाने किती दुःख काढणार लोकांची मला सांगा. माझ्या सद्गुरू मला एकदा म्हणजे बुजर किती दुःख काढणार, कंटाळा येईल दुःख काढणार. एक काढलं की दुसरा हजार असतं, दुसरं काढलं की तिसरा हजार. आणि त्याची समजून तरी पाहुण्याला भेटत होतो. माणसाचे दुःख संपत नाहीत काही. एक संपलं की दुसरं दुःख माणसाचं आहे. एक गोष्ट जीवनामध्ये ध्यानात घ्या. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय का, तुम्ही एवढी वर्ष कीर्तन ऐकता, पारायण करता, तुम्हाला देव कळला म्हणून तुम्ही कीर्तन ऐकायला येतं का देव कळावा म्हणून कीर्तन ऐकायला येतं? देव कळावा. मग तुम्ही जर देव कळावा म्हणून कीर्तन ऐकायला येतं तर जो सांगायला आलेला आहे त्याला देव कळलेला असला पाहिजे म्हणून. आणि त्याला जर कळलेला नसला तर तुम्हाला कसा कळणार? म्हणून साधी भाजीची पेंडी घ्यायला गेला तरी शुद्ध चांगली बघून घेता. पिवळी असेल मेथीची भाजी तर घेत नाही. म्हणजे तुम्हाला भाजी निवडताना शुद्ध पाहिजे, सगळ्या गोष्टी संसारात शुद्ध पाहिजे. मग कीर्तनामध्ये, पारायणामध्ये अशुद्ध वक्त्यांच्या आणि अशुद्ध चिंतनांच्या अपेक्षा का करता? तिथं आपल्याला चांगलं कारण विनोद असावा, पण सिद्धांत करता विनोद पाहिजे, माणसं असती पाहिजे, पण सिद्धांताचा विनोद असावा. आणि आमचा विनोद ते जगामध्ये तुकोबांचं शास्त्र आहे. पण तुकोबांनी सांगितलं जो विनोद तुम्ही कीर्तनात सांगाल त्या विनोदाला सिद्धांताची आम्हाला सिद्धांत त्याच्यातून प्रकट झाला पाहिजे. आणि म्हणून माऊली एकच सांगतो तुम्हाला या ठिकाणी जाता पहा. एक भारतीय माणूस रस्त्याने निघाला आणि रस्त्याने निघाल्यानंतर पायात कोल्हापुरी चप्पल, कुर्ता, धोतर आणि असा फेटा वर्गाचा आणि मिशाशी लांब आकडेबाज एक फूट वाढवलेली. आता मिशीवाली माणसं दिसत नाहीत, पहिली माणसं होती मिशीवाली. अशी आकडी आणि मिशा काळी कुळकुळीत कलर काळी केली होती मिशा. डोक्याची केस पांढरी पण फेट्याने झाकली होती. निघाला आणि समोरून काय अमेरिकेतलं शिष्टमंडळ, अमेरिकेची माणसं आली. आता अमेरिकेचा माणूस म्हणजे नो जनरल सदाडी नाही मिशा, त्याला याची आकडेबाज मिशा अशी वळवलेली बघून जरा त्याला आश्चर्य वाटलं. मला हा स्टॉप का घ्या इकडे, व्हॉट इज दिस, हे काय? आता ह्याला नीट सांगावं नाही, महाराष्ट्रात होतं जाती म्हणतो. आम्हाला दिस इज माय आबरू, मला ही आबरू आहे. आबरू व्हॉट इज मीन बाय आबरू? दिस इज इंडियन मॅनचा, भारतीय माणसाची आबरू. आता अमेरिकेतच ते काही वेगळं दिसलं की विकत घेणार, घेऊन वन पीस ऑफ युअर आबरू. आबरू आहे भारतीय, एक तुकडा त्यातला गेला. आता आली का पंचायत मिशिकला केस, मला फुकट मिळते का भारतीय माणसाच्या? गिव मी $1,000, $1,000, हे $2,000 घे. पण ते आता आली पंचायत मिशिकला केली जायचं म्हणजे काय? माणूस हुशार होता महाराष्ट्रातला, डोक्याचा पेटा काढला, सगळी केस पिकलेले, ते पिकलेले केस सुद्धा हात ठेवला, टेक इट इझी, दिस इज इंडियन मॅनचा. तो पिकलेला केस बघून मला हे काय, हा पांढरा केस, मला दिस इज चिटिंग, फसवलं. आपलं काय ठरलं होतं? काय आबरूचा तुकडा देता तुम्ही, डोक्यातला देताय. मला दिस इज नॉट चिटिंग, फसवणूक नाही. कशावर? तुमचं गाव अमेरिका, शिक्षण BSc. अमेरिकेत सोन्या चांदीची दुकानं असतात का? असतात, करोडो रुपयाची. त्याला बाहेर काचेचं शोरूम असतं का? लाखो रुपयाची नुसती शोकेस शोरूम असतात बाहेर. मग मला सांग, शोरूम मधला माल ठेवलेला दाखवायचा असतो का विकायचा? तो लागला तोंडाकडे बघायला, तो मला दाखवायचा. विकायचा आपला गोडाऊन म्हणला. तसंच आहे, मूचित माय शोरूम आहे, मथाई माय गोडाऊन.
मग संतांनी वेगळं काय सांगितलं? हे सगळं शोरूम दिसतंय ते खरं पडलं म्हणजे आत्मकेंद्र आहे आणि तिथं जायचंय. उंच डोंगरावरील माझा भावांत करण्याला शब्द आहे ना तसं हे सगळं शोरूम आहे आणि जायचंय कुठं आत्मकेंद्रामध्ये. म्हणून एकाची 8 लग्न झाली. किती झाली? 8 लग्न झाली आणि 8 बायका गेल्या. आणून मारा 8 बायका गेल्या. चांगल्या घरात झाल्या. आईनं 90 स्थळ बघायला सुरुवात केली. अरे बाबा म्हणजे आई कसं काय असं म्हणजे लेकरा माझ्यानंतर तुला भाकरी कोण घालेल पण आई कोण देणार मला 8 बायका? तू काळजी करू नको. एक स्थळ ठरलं. आई कोण कुठल्या जातीची त्यांना सगळं सांगितलं का 8 बायका गेल्या सांगितलं. लेकरा माझ्यावर विश्वास ठेव. लग्नाला उभा लग्न लागलं की संध्याकाळी सांगितलं राहिला उभा झालं लग्न. आली लग्न खटी समीप बनवला ए ओलिया काय तुला वागायला म्हणतात काय? एका लग्नात मी म्हणली मंगलाष्टकी मला ऑर्डर यायला लागल्या मंगलाष्टकीच्या. शुभमंगल सावधान. लग्न लागलं आणि लग्न लागल्यानंतर संध्याकाळी आईकडे गेला. आई सांग आता तरी कोण कुठल्या जातीची? राजा. 8 बायका गेल्यावर कोण चांगली देणार? ही तमाशातली नाची करून आणली. त्यापेक्षा विहिरीत का नाही ढकलून दिलंस? आता ज्या चांगल्या घरातल्या होत्या थांबल्या नाही ही नाची थांबती काय का जागेवर? आणि गेला बायको समोर. आता तमाशातली म्हणल्या भरपूर पुरवल्या. एकेला ताक प्यायची सवय ती डेऱ्यात घुसळत होती आणि हा तिथं गेला. तू नवीनाच कशी गवाच कोण रे? पदर होता डोक्यावर. म्हणली अगं तुझा नवराच आहे. काय म्हणतो? तो म्हणतोय तू नवीन नाच. त्याच्या 8 बायका मेल्यात आधीच. मग तो म्हणतो तू नाचणार आहे. तू कशी जायची एका जागेवर? टिकायची का? ती पण तमाशातली उठली पदर खावला डालगच होती. म्हणली त्यांनी काय म्हणणं तुमचं नीट सांगा. तू नवीन नाच ग तू नवीन नाच ग कशी गवाच ग आत्मनिवेदनाचा तरापा करावा लागतो. नववी भक्ती आत्मनिवेदन. तू नववी नाच ग कशी गवाच ग. शेवटी देहाची देवळातून जळून जातो श्वास. परा
परानाया करता आली आपल्याला आणि त्या परेला कोण धरायला गेलं जाणार आणि फिरे रवे घुमेडेरा तुझ्या सकट झाले तेरा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय ईशान्य वायव्य नैऋत्य 8 दिशांना विपुल 10 आकाश 10 भगवान सूर्य ठेवला म्हणून सगळ्याचा धावा राहिलेल्या 3 दिशा हंडी फुटली कार्याच्या कीर्तनात शिंकेला वेले दुरी कुठलं भगवान सूर्याचं शिंक फोडायचं हे नाही देह जन्माला आल्यावर डोळे फुटून प्रकाश कान फुटून नाक बाहेर आली हंडी फुटली शिंकेला वेले दुरी होतो तिघांचे विरोधी तुझ्या सकट झाले 13 पण 13वा झाल्याशिवाय कोणी मोकळा आहे का मुक्ती 13वा शिवाय कोणालाच नाही मुक्ती 13वा झाल्याशिवाय म्हणून महाराज म्हणाले मन मार एवढा म्हणून तो श्वास तो धरता आला नाही आपल्याला माऊलीचा पहिलाच अभंग सुटला नाही देवाची द्वारे आणि तो जर सापडला मग शेवटच्या अभंगातले रेखा मारत घडी आता रेखा मारा प्रत्येक क्षण त्याला धर आणि त्याला धरायला कोण गेली त्याला धरायला जाणार पाहिजे गळा बांधोनी या दोर गळा कृष्ण म्हणला नाही शेला आई मला ते काय डेरा घुमतय ना मग आपण झोपल्यानंतर ते देवाची हे दा आणि जनाबाईला वाटलं गळ्यात ना आला शब्द म्हणजे मुखातला बोल ओंकार ओम नमो ज्या ध्यानाने सांग ओम ओंकार तिला वाटलं गळ्यात ना आला गळा बांधोनी या एक बाईने कीर्तन सासरा काढला गळ्याला तसा नाही तिने गळ्यात त्याला आकळला मग नाही सापडला हृदयात गेली हृदय बंदी श्वास आला गेला कळला का तो चालूच आहे आणि त्याच्या करता महाराजांनी सांगितलं बस यासाठी केला होता आता शेवटचा दिवस सोडवा रूपाकडे येऊ नका हे तुमचा रूप आहे स्वरूपाकडे या आपल्या स्वरूपाची ओळख झाली पाहिजे आत्मस्वरूपाचा बोध झाला पाहिजे आत्मस्थितीकडे तुम्ही आम्हाला जाता आलं पाहिजे आणि अशा आत्मस्थितीकडे आत्मस्वरूपाकडे ज्यांनी आयुष्यभर वाटचाल केली आणि आपल्या आत्मस्थिती आत्मस्वरूपाने आत्म ज्ञानाच्या अलौकिक शक्तीनं ज्या ज्या दैवतांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला त्या आशीर्वादातून त्यांनी लोकांची दुःख दूर केलेली म्हणून त्यांचे चिरंजीव नाना सोनवलकर आणि ज्ञानेश्वर सोनवलकर एक गाईंचा त्यांचा व्यवसाय दुसऱ्यांचा व्यवसाय पोकल्यानगर गाड्या अशा आहेत आणि कन्स्ट्रक्शनचा असे दोन्ही चिरंजीव त्यांची कन्या ज्याता नाहीये त्या दोन्ही चिरंजीवांना मी धन्यवाद देतो संपूर्ण कुटुंबाला आणि नानांनी आयुष्यभर लोकांचे दुःख काढलेले ते एकच त्यांचं तत्व आहे आता राहिलेले भोग या जन्मात संपूर्ण मोकळं व्हायचं का पुढच्या जन्मात काही शिल्लक ठेवायचे आता शिल्लक ठेवायचे आता इथंच संपवायचं आणि मोकळं व्हायचं पुन्हा आपण काही शिल्लक ठेवायचं नाही आणि का नाही शिल्लक ठेवायचं मी सांगतो तुम्हाला ऐका नाना गुरु होते श्री गुरूंचा अधिष्ठान होतं अनेक शिष्य तयार केले अनेक लोकांची दुःख दूर केली सांगू तुम्हाला पु ल देशपांडेकडे एक विद्यार्थी आला आणि त्यांना गुरु मानत होता आणि पुराण महापुराणामध्ये सगळं घर वाहून गेलं आणि तो आपली वेदना सांगतो बरं का आज नाना नाही म्हणून ही वेदना आहे त्यांच्या कुटुंबाची शिष्याची सर्वांची वेदना आहे मी ती वेदना तुम्हाला सांगतो तो विद्यार्थी म्हणतो ओळख का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगाबाई पाहुणी आली गेली गंगात राहून माहेर वशिनी पोरीसारखी 4 भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल तशी बायको पात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारीला घेऊन संगीत सर आता लढतोय, पडकी भिंत बांधतोय, चिखलगाळा काढतोय, खिशाकडे हात जातात, हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. नानांच्या जाण्याने कुटुंबाला आणि शिष्यांना परिवाराला एकटेपणा झालेला आहे. नानांना एकच सांगू, नाना आज पितृदैवत आहे, देवाच्या अवस्थेला आहेत. नाना मोडून पडला संसार तरी मोडणारा एक कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून नुसते काटा टोचल्यानंतर आईगा म्हणून अर्थ किंकाळी येते. पण मोठा ट्रक आला, भला मोठा अजगर दिसला, ज्यावेळी मोठं संकट दिसतं त्यावेळी बाप रे म्हणून अंतःकरणाचा उसाचा बाहेर पडतो. छोट्या संकटाला आई चालते, पण मोठ्या संकटाला बापच लागतो. आणि सांगू, ह्या मोठ्या संकटाचा बाप वडील संतांनी दाखवले, माझ्या वडिलांची निराशी का देवा, तुझी चरण सेवा साधावाया. किंवा ज्ञानोबरायांनी सांगावं, सर्व सुखाचे आगर आणि बाप रखुमा देवर. शेवटी सगळं बापाजवळ घेऊन जातात आणि बापालाच विठ्ठल केलेले अशी माझी ज्ञानोबरा आहे. म्हणून वडील आहे, गुरु आहे, अशा अनेक कामांना ज्यांनी आयुष्यभर लोकांची सेवा केलेली आहे, त्या नानांचाच वर्ष श्राद्ध आहे. नानांसाठी मी एकच सांगेन, ऐका, पुसणारा कोणी असेल तर डोळे भरून यायला अर्थ आहे, पण कोणाचे डोळे भरणार नसतील ना तर मरण सुद्धा व्यर्थ आहे. नाना नुसते वडील नव्हते, नाना सर्वांची आई होते. आणि आई कुणाला म्हणतात? लेकुराचे वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती खरी लाभ. साने गुरुजींची आई गेली, वडिलांचा आधार हरपला आणि अंतःकरणातून आवाज उठला, आई म्हणून कोणी आई हाक मारी, ती हाक येतानी मज होय शोधकारी, नोहेच हाक मारे माई कुणी कुठारी, स्वामी चरणाचा आई भिकारी, आई ए आई, आई ए आई, आई ए आई, आई आई माझा गुरु आणि आई कल्पतो. काय गोड कविता आहे साने गुरुजींची. माऊलींच्या आईच्या विरहिणी आहेत बरं का, त्याच्याकरता बाकीच्या कविता ऐकल्या पाहिजेत असं नाही. जे साहित्यिकांना झालेले त्यांची कौतुक किती गोड आहे. माझ्या ज्ञानोबांची साहित्य संपदा किती गोड आहे, तुकोबांची संपदा किती गोड आहे. आणि म्हणजे आई झालेली, वडील झाले, असे आहे. आणि नानांची अवस्था किती गोड आहे. त्यांच्यासाठी एकच जाता जाता मी सांगेन, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. आई वडिलांसारखं तीर्थ दुसरं नाही. माता विठ्ठल, पिता विठ्ठल, माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, बंधू विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र पण नानांच्या ठिकाणी असणारं मातृत्व, पितृत्व, लोकांची दुःख दूर करण्याची क्षमता, ती अलौकिक शक्ती या अनुभवातून त्या कुटुंबात फक्त 5 मिनिटात कीर्तन संपेल. आज या ठिकाणी गुरुवर्य आदरणीय वैकुंठवासी सर्जेराव दादू सोनवलकर तथा नाना आजी गादी चालवत असताना आज आपल्या सर्वांना सोडून गेलेले, कुटुंबाला, शिष्य परिवाराला आणि त्या नानांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्यावर प्रेम करणारी
त्यांचा अनुभव असणारी जी मंडळी ती सर्वजण या ठिकाणी आज उपस्थित आहेत. झालेली संपूर्ण सेवा मी परमपूज्य गुरुवर्य सद्गुरू शंकर महाराज दगडे, त्याचबरोबर गुरुवर्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी होळ आळंदी, गुरुवर्य भागवताचे विठ्ठल महाराज शास्त्री ज्ञानेश्वर संस्था आळंदी देवाचे यांच्या चरणाला समर्पित करतो. आणि सेवेला पूर्ण विराम देण्या अगोदर आमचे युवा कीर्तनकार माझे विद्यार्थी या गावचे उत्तम कीर्तनकार अनुप महाराज सोनवलकर मोठा गोड कीर्तन करतात, पण लग्नाच्या अगोदर त्यांची कीर्तनाची तडप आणि लग्नानंतर थोडी कमी झालेली. आता जीवाभावाचा माणूस आला कोणीतरी, नाही तर सारखे सातारा असायचे 8 दिवसांना, आता वर्ष सातारा दिसत नाही त्यांना. हो, कधी फोन केला या म्हटलं तर हो सांगतो म्हणजे काय बायकोला विचारून सांगतो असं असतं ते. पण अत्यंत उत्तम गोड असं कीर्ती, इकडे बघा माझ्याकडे बघा, हा विनोद नाही आमच्या अनुप महाराज आहेत त्यांना ठिकाणी धन्यवाद. अनुप महाराजांनी विनंती केली 12:15 कीर्तन संपवायचे, पण 2 मिनिटं फक्त शिवचरित्र सांगा. मी 2 मिनिटं शिवचरित्र सांगतो. नानांच्या कीर्तनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी फक्त छत्रपती शिवरायांचा गजर मात्र अंतःकरणापासून सर्वांनी करायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. याच्या 10 पट गजर शिवचरित्र झाल्यानंतर तुमचा या ठिकाणी आला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो पहा, ऐका. या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलेलं आहे, रायरीच्या छोटेखानी महादेवाच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवरायांनी रक्ताचा अभिषेक केला. हे राज्य हवे तो ही श्रींची इच्छा आहे. या जगामध्ये दुसरा अनभिषिक्ताचा सम्राट झाला नाही की भगवान महादेवाच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून ज्यांनी स्वराज्याची शपथ घेतली ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज. देवाला रक्ताचा अभिषेक, देवाला रक्ताचा अभिषेक, आणि कशासाठी? फक्त स्वराज्यासाठी. मग सांगू तुम्हाला, अरे होतात दररोज युद्ध ते कृष्ण आज नाही, गीता कोणास सांगू तो अर्जुन आज नाही, भरतात दररोज दरबार येते परी शिवराय आज नाही, शिवशाही कोणास सांगू तो महाराष्ट्र आज नाही. कुणाला सांगायची शिवशाही, कुणाला सांगायची? अरे आज महाराष्ट्राच्या मातीत 2 यावनी रेड्यांची झुंज लागते ना, त्यावेळी झुंजीत उद्ध्वस्त होणारे 2 यावनी रेडे आम्हाला वाचवायचे नसतात, तर त्यांच्या झुंजीत उद्ध्वस्त होणारी मातृभूमी मायभूमी वाचवायची असते. याचं बाळ पडू म्हणजे माझे छत्रपती संभाजीराजे. नाही कळले शिवराय आणि नाही कळले शंभूराजे आपल्याला. 8वा महाराष्ट्राचा इतिहास, ज्यावेळी संगमेश्वरच्या शेवटच्या लढाईमध्ये छत्रपती संभाजीराजे शत्रूच्या घेऱ्यामध्ये दस्त होत होते, निर्णायक युद्ध चालू होतं, आणि ते निर्णायक युद्ध चालू असताना तलवारीचा खडखडाट सुरू होता. हशमांचे मुडदे पडलेले होते, मावळ्यांच्या अंगावर हजारो जखमा झालेल्या होत्या, आणि अशा अवस्थेमध्ये शंभूराजांनी साथ घातली संताजीला. संताजी राजा रायगड जवळ करा, महाराणींना जवळ करा, संदेश द्या. राजा स्वराज्याच्या धन्याला गरिबांच्या घेऱ्यामध्ये सोडून जाणारी संताजीची औलाद नाही, राजा संताजी जाणार नाही. हुकुम आहे माझा. राजांचा करारी स्वभाव पाहता संताजीने मुद्रा केला, पण काय संदेश तू महाराणींना? फक्त जाऊन उभा राहा, महाराणी समजून घेतील. संताजीला कळेना, एक शब्द तरी सांगा, काय बोलू महाराणींना मला विचारतील? काही विचारणार नाही, पुढे जाऊन उभा राहा. संताजीने 2-3 दिवसात रायगड जवळ केला. आई साहेब, महाराणी धाड धाड पावलं टाकत सदरेवर आली. अरे संताजी रडतोस का? आई साहेब, राजा गरिबांच्या घेऱ्यात संगमेश्वरला मोगलांनी राजांना कैद केलं आई साहेब, आणि महाराणी येसू रडतो राजाला कैद केलं. आताच्या चिठ्ठी सांगा बोलो, आणि प्रत्येक गडगडावर खाली गाडा राजे कैद झाले. एकही गडगड मोगलांच्या ताब्यात देऊ नका, गडगडांकडे पळतील. स्वतःचे पती आणि स्वराज्याचे छत्रपती संभाजीराजे कैद झाल्याची बातमी कळताना सुद्धा जी खंडी पाठवण्याची भाषा करते, गडगड मजबूत करण्याची भाषा करते, ती होती महाराष्ट्राची स्वाभिमानी सखी राणी जयती महाराणी येसूबाई. आणि मग संताजीला कळालं, आई साहेब आता मला कळालं, राजाजी नुसतं समोर जाऊन उभा राहा म्हणाले. अरे संभाजीराजांनी काही अगोदरच मला संदेश दिलाय, ज्या क्षणाला माझ्या कैदीची वागणुकीची वार आहे, पहिले मजबूत करा, रडू नका. हे राजकारण होतं. इकडे छत्रपती संभाजीराजांना कैद केलं. कैद केल्यानंतर भीमांच्या संगमावर आले, डोळ्याची कापडाची साल खालून काढले छत्रपती संभाजीराजांची. शेवटचा क्षण 11 मार्च जीवनाच्या कोटाला सकल विस्तृत आणि त्या रक्ताच्या थेंबातून उभा राहिला छत्रपती संभाजीराजा. दरवीर संभाजीराजा भीमा इंद्रायचं पाणी काळाला निघालं होतं, त्या संभाजीराजाच्या रक्तात थेंब थेंब मिसळत होता. ते पाणी भेसूर झालं होतं.
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत संभाजी राजाचा थेंब थेंब पाण्याने मिसळला आणि संभाजी राजा आपल्याला सोडून गेले. काय अवस्था झाली माझ्या शिवराजाची. धुळीच्या पाण्याने गडगडलेलं मस्तक मानवाचं समोर वाहून होतं. डोळ्याच्या खालच्या जी कतलाने कलम केलेली होती, अंगावर साल नव्हती, नुसतं मांस दिसत होतं. आणि फुटल्या शब्दांचे हात गदगद झालेला जमाना आणि दिला आवाज शिवराजांनी, आबासाहेब आबासाहेब ऐकताय का तुमच्या शंभूबाळाचा आवाज? आबासाहेब आज तुमच्या शंभूबाळाचे डोळे झालेले नाहीत आबासाहेब. आबासाहेब आज तुमच्या शंभूबाळाचे डोळे झालेले नाहीत. आज तुमच्या शंभूबाळाची नजर गेली नाही आबासाहेब, तर आज स्वराज्याला नवीन नजर गेली आबासाहेब. आबासाहेब आज शंभूबाळाची जबान कटकट झाली, तर आज स्वराज्याला नवीन जबान मिळाली आबासाहेब. आबासाहेब आज शंभूबाळाची खाल काढली गेली नाही आबासाहेब, तर आज स्वराज्याला नवकांती प्राप्त झाली. आबासाहेब आज औरंगजेब जिंकला नाही आबासाहेब, तर खऱ्या अर्थानं आज औरंगजेब पतन पावलेला आहे. आबासाहेब आबासाहेब आज तुमचा शंभूबाळ मरण पावला नाही, तर हजारो बहिणीच्या तकात आज तुमचा शंभूबाळ आज झालाय, जिवंत झालाय स्वराज्यासाठी. गेली बातमी रायगडावर आई साहेब राजांचा काळ झाला. स्वतःचे पती स्वराज्याचे छत्रपती संभाजीराजे सोडून गेले. आता हे सुरू करायचं कोणासाठी, लढायचं कोणासाठी, जगायचं कोणासाठी. पण कोणी छत्रपती शिवाजी राजमाता जिजाऊंनी छत्रपती संभाजीराजांनी देशाच्या अंतःकरणात त्या तीन अक्षरांचा धावाला एक मोठं वृक्ष आणि तीन अक्षरं होती स्वराज्य. याच तीन अक्षरांसाठी उभारायचं, याच तीन अक्षरांसाठी जगायचं आणि याच तीन अक्षरांसाठी लढायचं हे सुराने मागणी ठरवली. ती तीन अक्षरं होती स्वराज्य स्वराज्य आणि फक्त स्वराज्य. आणि म्हणून माय बाबू स्वराज्य ही ज्यांच्याशी बांधणी ठरली ते छत्रपती शिवराय, आणि स्वराज्याची प्राणपणानं जपणूक ही ज्यांच्याशी बांधणी ठरली ते छत्रपती संभाजीराजे. असे दोन अलौकिक वीर याच महाराष्ट्राच्या भूमीने जन्माला आले. या दोघांनी मानाचा मुजरा देताना एकच सांगेली, अशीच असते यौवने आता शूरवीरांचे उभा आहे, जळत्या जन्मावरी स्मितांचे गुलाबापांची शिंपी जावे, उद्या दिलेलं लक्ष्यांची पहाट मंत्र जागत आहे. हे शिवशंभू राजा तुझ्यासाठी लाल करवीचे गर्भ सुखाने साथ आहे. ज्या शिवशंभूंना आपण श्रद्धांजली वाहिली ना, त्याच पद्धतीनं आज नानांच्या वर्ष श्राद्धानिमित्त आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहे. आणि विश्वकर्त्याच्या प्रतिनिधी सरस्वतीला बाजूला ठेवल्यावर सारस्वत म्हणजे शून्यच होईल. आणि शंभर लोकांची दुःखकाळ कुटुंबाला आधार देणारे, शिष्य परिवाराला आधार देणारे नाना आज आपल्याला जरी निघून गेलेले असते तरी त्यांचं कार्य तुमच्या अंतःकरणात आसमंता सुगंध भरवला आहे. त्यांच्या कार्याला अंतःकरणापासून सलाम करून श्रद्धांजली वाहूया आणि सेवेला पुन्हा विठ्ठल जय.